नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नावरती बोलणार आहोत। चष्मा नाही लावला तर डोळ्याचा नंबर हा वाढतो का? हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये कधी ना कधीतरी आलाच असेल, बरोबर ना? मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव घेतला असेल किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या नातेवाईकांना हा प्रश्न विचारताना ऐकलं असेलच। तर मित्रांनो, लहानपणी जेव्हा पहिल्यांदा चष्मा लागतो तेव्हा घरातले मोठे किंवा शाळेतले शिक्षक नेहमी म्हणतात, चष्मा नाही लावला तर नंबर वाढेल। हे ऐकून आपल्या मनात एक प्रकारची भीतीच बसते की खरंच चष्मा नाही लावला तर डोळ्यांवरती वाईट परिणाम होतो का? म्हणूनच आज आपण याच गोष्टीचा सखोल अभ्यास करणार आहोत। काही वैज्ञानिक माहितीच्या आधारे या प्रश्नाचं नेमकं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामधून तुम्हाला खूप महत्त्वाची आणि अचूक अशी माहिती मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की डोळ्यांना चष्मा लागतो म्हणजे नेमकं काय होतं। आपल्या डोळ्यांमध्ये एक लेन्स असते जी बाहेरून येणारा प्रकाश विशिष्ट बिंदूवर, ज्याला रेटिना असं म्हणतो, तिथे केंद्रित करते। जेव्हा ही प्रकाश किरणे रेटिनांवरती बरोबर केंद्रित होतात तेव्हा आपल्याला स्पष्ट दिसतं, पण काही कारणामुळे जर ही प्रकाश किरणे रेटिनाच्या आधी किंवा रेटिनाच्या मागे केंद्रित झाली तर आपल्याला अंधुक दिसतं। याच स्थितीला रिफ्रॅक्टिव्ह एरर असं म्हणतात आणि यावर उपाय म्हणून आपण चष्मा लावतो। तो मित्रांनो, चष्म्याची लेन्स त्या प्रकाश किरणांना योग्य प्रकारे वळवून त्या रेटिनावरती बरोबर केंद्रित करतात, ज्यामुळे आपल्याला पुन्हा स्पष्ट दिसू लागतं। रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे याचे मुख्य कारण म्हणजे मायोपिया, म्हणजेच जवळचं स्पष्ट दिसणं पण दूरचं स्पष्ट दिसत नाही। यानंतर हायपरमेट्रोपिया, म्हणजेच दूरचं स्पष्ट दिसतं पण जवळचं दिसत नाही। आणि एस्टिग्मॅटिझम, दोन्ही अंतर अस्पष्ट दिसणे। यापैकी मायोपिया म्हणजेच जवळचा नंबर हा सर्वात सामान्य आहे। आता मित्रांनो, आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया। चष्मा न लावल्यामुळे नंबर वाढतो का? यावर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आहेत। काही जण म्हणतात की चष्मा नेहमी लावला पाहिजे, नाहीतर डोळ्यांवरती ताण येऊन नंबर वाढतो। तर काही जण म्हणतात की चष्म्याची सवय लागते, त्यामुळे डोळे आळशी होतात। यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे? तर मित्रांनो, अनेक अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की प्रौढांमध्ये, म्हणजे ज्यांची वाढ पूर्ण झालेली आहे, त्यांच्या डोळ्यांचा नंबर चष्मा न लावल्याने वाढत नाही। नंबर वाढणं हे डोळ्यांच्या आकारात होणाऱ्या बदलांशी संबंधित असतं आणि हे बदल मुख्यतः वाढीच्या वयात होतात। एकदा वाढ थांबली की डोळ्याच्या आकारात मोठे बदल होणे थांबते आणि यामुळे नंबर वाढण्याची शक्यता कमी होते। त्यामुळे जर तुम्ही प्रौढ असाल आणि तुमचा नंबर स्थिर असेल तर चष्मा काही वेळ न लावल्यामुळे तुमचा नंबर वाढेल अशी शक्यता खूप कमी असते। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चष्मा पूर्णपणे सोडून द्यावा। चष्मा न लावल्याने तुम्हाला अंधुक दिसेल, ज्यामुळे दैनंदिन कामं करणं कठीण होऊन जाईल आणि डोळ्यांसमोर अनावश्यक ताण येऊ शकतो। मित्रांनो, आपण लहान मुलांच्या बाबतीमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे। लहान मुलांमध्ये डोळ्याची वाढ सुरू असते आणि याच काळात त्यांच्या डोळ्याचा नंबर वाढण्याची शक्यता ही जास्त असते। काही अभ्यासकांनी असं सुचवलंय की जर लहान मुलांना आवश्यक असलेला चष्मा नाही दिला किंवा त्यांना तो नियमितपणे वापरला नाही तर त्यांच्या डोळ्यांचा नंबर अधिक वेगाने वाढू शकतो। याला प्रोग्रेशन ऑफ मायोपिया असं म्हणतात। अमेरिकन अकॅडमी ऑफ द ऑप्थॅल्मॉलॉजी यासारख्या संस्था देखील यावर भर देतात की लहान मुलांचे रिफ्लेक्टिव्ह एरर्सचे योग्य निदान आणि उपचार म्हणजे चष्म्याचा वापर त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि नंतर नंबर स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो। खास करून ज्या मुलांना जवळचं आणि लांबचं दिसण्यामध्ये जास्त समस्या असते, त्यांनी चष्मा नियमितपणे वापरणं अधिक महत्त्वाचं असतं। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांवरती येणारा ताण। जेव्हा आपल्याला स्पष्ट दिसत नाही तेव्हा आणि आपण चष्मा घालत नाही तेव्हा आपले डोळे वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी अधिक प्रयत्न करतात। यामुळे डोळ्यांच्या स्नायूवरती ताण येतो, डोळे दुखतात,
डोकेदुखी होते आणि काही वेळा थकवा जाणवतो. हा ताण जरी थेट नंबर वाढण्यास कारणीभूत नसला तरी तो डोळ्यांसाठी निश्चित चांगला नाही. दीर्घकाळ डोळ्यांवरती ताण राहिल्यास आपल्याला खूप अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे आपली कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. त्यामुळे जरी नंबर वाढत नसला तरी स्पष्ट दिसण्यासाठी आणि डोळ्यांना आराम देण्यासाठी चष्मा वापरणं आवश्यक आहे. आता या संदर्भातले काही वैज्ञानिक अभ्यासकांचा उल्लेख करूया. एका अभ्यासानुसार असं दिसून आलंय की लहान मुलांमध्ये मायोपियाचा नंबर पूर्णपणे दुरुस्त न केल्यास किंवा कमी पॉवरचा चष्मा वापरल्यास मायोपियाची वाढण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा की डोळ्यांना त्याच्या गरजेनुसार योग्य पॉवरचा चष्मा मिळणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. दुसऱ्या एका अभ्यासामध्ये चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर योग्य हा मायोपियाच्या प्रगतीला काही प्रमाणात नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये या अभ्यासातून हे स्पष्ट झालेलं आहे. स्पष्ट होत आहे की चष्मा वापरणं हे केवळ स्पष्ट दिसण्यासाठी नाही तर डोळ्यांच्या भविष्यात आरोग्यासाठी आणि नंबर स्थिर ठेवण्यासाठी देखील महत्वाचं आहे. फक्त चष्मा वापरणं म्हणजे सगळं ठीक आहे असं नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही इतर गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत. मित्रांनो, अलीकडील संशोधनात असं दिसून आलेलं आहे की लहान मुलांनी घराबाहेर मोकळ्या वातावरणात वेळ घालवणं मायोपिया वाढण्यास प्रतिबंध घालण्यासाठी उपयुक्त ठरतं. नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात आल्याने डोळ्यांची निरोगी वाढ होण्यास मदत होते. दररोज किमान 1 ते 2 तास घराबाहेर खेळणं किंवा फिरणं हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. स्क्रीन टाइम कमी करणं. मोबाईलवर, टॅबलेट, कम्प्युटर किंवा टीव्ही यांचा अतिवापर डोळ्यांवरती ताण आणू शकतो. सतत जवळच्या वस्तूवरती लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांच्या स्नायूंवरती दाब येतो. 20-20चा नियम पाळा, म्हणजेच दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांनी 20 फूट दूरच्या वस्तूकडे बघा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. मित्रांनो, डोळ्याच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आणि झिंक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असलेला आहार हा खूप महत्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, गाजर, मासे, बदाम, संत्री यासारख्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. लहान मुले असो या ठिकाणी मोठे असो, नियमित डोळ्यांची तपासणी करून घेणे खूप आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांच्या कोणत्याही समस्येचे लवकर निदान होते आणि त्यावर वेळीच उपचार करता येतात. मित्रांनो, वाचताना किंवा कम्प्युटरवरती काम करताना पुरेशा प्रकाशाची व्यवस्था असावी. अपुऱ्या किंवा अति प्रकाशात काम केल्याने डोळ्यावरती ताण येऊ शकतो. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर चष्मा नाही लावला तर नंबर वाढतो का या प्रश्नाचं सरळ उत्तर नाही. असं प्रौढांसाठी असू शकतं, पण होय असं लहान मुलांसाठी असू शकतं. विशेषतः ज्यांनी आवश्यक असलेला चष्मा वापरला नाही. पण याचा अर्थ असा नाही की प्रौढांनी चष्मा वापरू नये. चष्मा न वापरल्याने तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही, डोळ्यांवरती ताण येईल आणि दैनंदिन कामात अडचणी येतील. यामुळे ज्यांना चष्म्याचा नंबर आहे त्यांनी तो नियमितपणे वापरणं हे त्यांच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि स्पष्ट दृष्टीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. चष्मा हा आपल्याला स्पष्ट जग पाहण्यासाठी मदत करणारा एक मित्र आहे. त्याला घाबरू नका. तर मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये चष्मा नाही लावला तर नंबर वाढतो का या प्रश्नाचं वैज्ञानिक आणि समाधानकारक उत्तर हे मिळालंच असेल. तुमच्या मनात असलेल्या अनेक शंका दूर झाल्या असतील अशी मला खात्री आहे. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण दृष्टी ही आपल्या जीवनातील एक अनमोल देणगी आहे. जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला इतर कोणत्याही आरोग्यविषयक माहितीवरती व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा होईल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, स्मित करत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा. धन्यवाद.